कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अप्प्या, काय ग, काय झालं एवढं गडबडीत? काय बोलवलंस? मला बोलायचंय, मला लय बोलायचंय, मला माझं मन मोकळं करायचंय. मग बोल की. बापू मी कुठे चुकले? मी तत्वांना धरून चालतीये आणि माझे वागणं आता घरच्यांना नाही पटत आहे, त्यांना राग येतो या सगळ्या गोष्टींचा. पण बापू आम्ही पहिल्यापासूनच तत्व धरून चालले ना, आतापर्यंत मी तत्वनिश्चित चालत आले ना. मग आणि आता ना मला कुठलाच मार्ग नाही दिसत आहे बापू. मला काय करावं कळतच नाहीये. उद्या ते बाळ ना घरातून निघून जाणार आहे. अप्प्या अगं असं हे सगळं माझ्यामुळे होतंय. मला कळलंय आता, माझ्यामुळे ते बाळ घरातून निघून जाणार आहे. मला काहीच कळत नाही. मी चुकी केली. मी अर्जुनला सांगितलं ना तो फॉर्म भर म्हणून. आता काय करू मी? स्वप्नील सर आणि रुपाली त्यांच्या बाबतीत नव्हतं ना असं करायला पाहिजे मी. अहो म्हणजे बघा की आता ते बाळ आपल्याच घरात राहिलं असतं तर चांगलंच होतं ना. काय वाईट होतं त्यात? फक्त मी हा विचार केला बापू की ते बाळ कायदेशीर आपल्या घरात राहील ना, चांगलं होईल सगळं, म्हणून मी विचार करत होते. माझ्या मनात काहीच खोट नाही बापू, पण मला असं नाही कळत मी काय करू. थांब. पाणी पी, सावकाश. अप्प्या तुला एक प्रश्न विचारू? तू इथवर कशी आलीस माहितीये का तुला? कशी? तुझ्या तत्वांमुळे. नाही हो बापू. होय अप्प्या. अगं तू मला सांग, आपली राणी रस्त्यावर चालती की नाही? आता बाकीच्या गोष्टी पण असतील, पण ती चालती कशामुळं? पेट्रोलमुळं. पेट्रोल नसेल तर चालेल का ती? नाही ना. तुझं पण तसंच आहे अप्प्या. अगं तुझी तत्व म्हणजे तुझं पेट्रोल आहे. त्याच्याशिवाय तू कशी चालशील? हा, लक्षात घे. हे बघ, तत्व हे तू शाळेत गेल्यानंतर तुला त्याचा संदर्भ लागला असेल, तुला शिकवल्यावर कळलं असेल, पण लहानपणापासून तू तत्वानच वागत आलीयस. तू कधीच तडजोड केली नाहीस अप्प्या. तुला पटलं ना तर तू सांगितलंयस मला पटलंय म्हणून. आणि जेव्हा जेव्हा तुला नाही पटलं ना तेव्हा तू स्पष्ट सांगितलंयस मला हे आवडलं नाही म्हणून. आहे बापू, पण यावेळी मी चुकले ना. मी स्वप्नील सर आणि रुपाली ताईंच्या बाबतीत असं नव्हते वागायला पाहिजे. आता बघा की उद्या बाळ घरातून निघून जाणार. रुपाली ताई काय होईल त्यांचं? मग त्यांना कसं सांगायचं, कसं समजवायचं? कोण सांगणार त्यांना हे सगळं? अप्प्या अगं तू नाही चुकली. हीच तर तुझ्या खरेपणाची परीक्षा होती आणि त्यात तू पास झालीस अप्प्या. हे बघ, कितीही अवघड परिस्थिती आली ना तर तू तुझ्या तत्वांसोबत राहिलीयस. बापू मी माझी माणसं डावलून तत्व निवडली. मला नाही वाटत तू काय चुकीची वागलीस. हे बघ, आता गोंधळ होईल, तुला वाट दिसत नसेल, पण अप्प्या तुझी तत्वच तुला वाट दाखवतील. नाही बापू, मी दिवसभर लय विचार केला. मला काही मार्ग सापडत नाही. अहो म्हणजे बघा की मला काहीच उत्तर मिळत नाहीये. मी जिथे बघते ना तिथे सगळीकडे अंधार आहे. मला कळतच नाही आता मी काय करू. मला नाही सापडत ते उत्तर बापू. अप्प्या किती पण गडद अंधार असला ना तर एक दिवा त्याला संपवायला पुरेसा असतो. एवढा प्रकाश पडतो माहितीये का? अप्प्या स्वतःतल्या मनातल्या प्रकाशावर विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःच्या कामावर विश्वास ठेव बाळा. येते का लक्षात तुझ्या? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय अर्जा, आईची आठवण येते वाटतं. हा, आज येते जरा. आजच? अरे कदम मी बारका होतो तेव्हा नाही का गावात लाईट जायची मंगळवारची, आम्हाला लई भीती वाटायची. काय करू कळायचंच नाही. असं पळत जायचो आणि आईच्या कुशीत लपायचो. अशी गाढ झोप लागायची ना, कसली भीती कसलं काय. अच्छा, म्हणजे भीती वाटते म्हणून आठवण येते होय. कदम आईच्या पदराची उप पाहिजे हो परत. लहानपणी गावली एकदा, परत गेली ती गेलीच. अरे अर्जा, असं का बोलतोय का? तुझी आई आहे ना, कुठे गेलेली नाही. नाही तीच बरं आहे कदम. वर चुकत तरी असेल. अरे अर्जा, असं का बोलतोयस तू? मग कसं बोलू कदम? लहानपणापासून तुम्ही काय शिकवलं मला? तुम्ही नाही आईने. अर्जुन चांगल्या लोकांसोबत चांगलंच होतं, बरोबर ना?
उद्या ही लोक येतील, बाळाला घेऊन जातील, घराचे तुकडे होते, म्हणजे आपण चांगली लोक नाही का? अर्जा, अरे तुला काय झालंय रे? काय माहिती. अरे असा हार मानणारा माणूस नाही रे तू, शेवटपर्यंत लढणारा माणूस आहेस. अरे तुझ्या लग्नाची आठव ना? कदम मी असं का झालं तुम्हाला चांगलंच माहिती. का? तुझ्या बाळामुळे का? नाही तर काय, आयुष्यभर नियती करत बसलो. काय दिलं नियतीने मला? काय दिलं? हे बघ अर्जा, असं हार मानून नाही चालणार. अजून अख्खी रात्र आहे, अजून लई वेळ आहे आपल्याकडे. काय होणार या वेळेत? काय नाही होणार. वेळ हातातून निघून गेली आहे, हेच खरंय. संपले सगळं. काय संपले? हा, अरे तू जिंकतायस ना अजून. श्वास चालू आहे तुझा. अरे तुला वाटते ना बाळ घरातनं बाहेर नाही गेलं पाहिजे, हे घर नाही तुटलं पाहिजे. अरे मग कर ना काहीतरी. हा, त्या अधिकाऱ्याला सांग, त्याला पटव की बाळ इथंच का राहिलं पाहिजे. पण अर्जा, अशी हार नको रे माणूस. अरे तूच अशी हार मानलीस तर अप्पीला, स्वप्नीला, या घराला कोण सांभाळणार? तर मलाच सांभाळणं आहे ना, मी कसला सांभाळतोय घराला? हीच पहिलं डोक्यातनं काढून टाक. ते चिंचुके सांगत होता त्या अधिकारी, पण नियमच असा आहे ना, एकदा का बाळ सापडल्याची नोंद केली आणि त्याला घेण्यासाठीचा कुणाचा अर्ज आलेला नसेल ना, ते सरकारी अनाथाश्रमात घेऊनच जातात, भरती करायलाच लागतं. कदम, हे बघा उद्या काहीच नाही होऊ शकत, कुणीच काहीच करू शकत नाही, कुणीच नाही करू शकत. ठीक आहे, मग तू जाऊन झोप, बघू उद्याच उद्या. अर्जा, तुझा नसला ना तरी माझा नाप्पीचा विश्वास आहे नियतीवर. बघा झोपतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्यात कोणाचा अबोला झाला या 6 जणींमध्ये? माझ्याकडे काय वाटतं सगळे? काय हो? काही झालं की लगेच तिला आता मला रडवू नका प्लीज. आणि जीजू खूप शांत आहेत. हो, त्यांना का असं तुम्ही रडवता? नाही रडत नाही ते, दिवस आता राग काढत असेल. नाही रडत नाही ते, म्हणजे असं सगळ्यांकडेच असतं की एक जरा आवाज वर झाला की दुसऱ्या म्हणजे बायको पण तुमचाच नेहमी का आवडचा? हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे का? लाडात एकाचा वाढले ना. कधीतरी हा? मी लाडात वाढले ना. आता लाडात. मग मी लाडात येते जास्त. तुमच्याकडे कसं काय घरी? घरी मी, मिस्टर आणि माझा एक मुलगा आहे छोटा. नाही कळलं मला, पण ह्यांच्यासारखंच तुमच्या घरी पण आहे. असं नाहीये. तर तुम्ही नाही लाडात वाढल्या? तुमचे तेव्हाही लाड झाले नाहीत, आताही होत नाही. तुमच्या मी खूप स्ट्रिक्ट आहे घरामध्ये आणि इथे ग्रुपमध्ये मस्त मजा करते, पण घरी खूप स्ट्रिक्ट असते. मी झोपली नाही तर मला कोणाची हिंमत नाही उठवायची. नाही मला आवडत. तुम्ही काय पेशंट आहात की बाबा गोळी घेऊन झोपलेला आता उठवायचं? नाही, आता समजा आपण दमलो असतो आणि आता तुला काय हवंय तू घे ना किचन मध्ये जाऊन. हे कोणाला म्हणताय? मिस्टरांना पण मुलांना पण. मी मला कधी उठवत नाही. माझा वाढदिवस असला ना 12 वाजून गेले तर विश करायला पण मम्मी हॅपी बर्थडे आणि पळून एवढी जरा भीती वाटते. सर काय म्हणतात माझं डोकं घर आहे ना, ते काय हॉस्पिटल? तुम्ही असं का घरातल्या पेशंट सारखे का वागवता? तेवढा वेळ वाटतं मला की मी चुकले म्हणून, पण काय करू सर माझं डोकं दुखतं. मला मध्ये उठवलं तर तुम्हाला साधारण किती तासाच्या झोपेनंतर उठवलं? मी सर जस्ट झोपलेली आहे. जस्ट म्हणजे रात्री 12 वाजता जस्ट 5 मिनिटं. मी आधीच उशिरा झोपते आणि ते मला झोप मला एक सांगा, लागत साधारण समजा तुम्ही आता झोपला, 4 मिनिटानंतर तुम्हाला उठवलं तर काय काय- खरं नाही. कशा वेळेत? थोडंसं मी चिडचिड करते. काय करता म्हणजे चिडचिड म्हणजे काय करता? लेकाला झोपून काढते आणि मिस्टरांना ते बघूनच घाबरतात. पण त्यांना तुम्ही कसे रिॲक्ट होता?
उलट ते माझी बाजू घेतात की का उठवलं मम्मीला, मम्मी आताच झोपली होती ना, कळत नाही कधी दमली आहे. ते मला खूप सपोर्ट करतात सर. म्हणजे मिस्टर तुमच्या वाटेला जातच नाही जात. झोपायलाही नको आणि तू बाई झोप तिकडे शांत. खरी गोष्ट. तुमचं लग्न कसं झालं? सर माझं अरेंज मॅरेज आहे आणि मी चेंबूरला हॉस्पिटलला कामाला होते ना, तिथे एक आया मावशी होत्या, त्यांना मी खूप आवडायची. तर त्यांनी जे मानलेले दादा होते त्यांना ती दादा म्हणायची. ती स्थळ शोधत होती, तेव्हा तिला मी आवडले आणि तिने हे सांगितलं असं पनवेलला आहे म्हणून. तेव्हा तिला माहित नव्हतं हे झोपायचं नाही सर, नाही. झोपेच्या वेळा माहित नव्हत्या. आपलं कसं काय? आमच्या घरी सगळं बॅलन्सिंग आहे. म्हणजे कसं काय? मिक्सर घेतलाय का म्हणजे ते चिडले असतील तर मी शांत असते, मी चिडले असेल तर ते शांत असते. नाही चिडणं जाऊ द्या, पण एकंदरीत कसं आहे घरातलं वातावरण? म्हणजे खेळकर, मजा मस्ती. तुमचं अरेंज मॅरेज आहे? आमचं अरेंज. कुठे कुठे झालं ते? आमचं ऍक्च्युली माझ्या नंदेमुळे आणि माझ्या मामामुळे आमचं लग्न ठरलं कोकणामध्ये. कुठे कोकणात? कणकवलीला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचे मिस्टर म्हणजे जसं या पूर्वीच्या भागात मी विचारलं की लग्नानंतर एक नाव असतं, काहीतरी हाक मारतात, प्रेमात असतील लाडात असतील की जरा वेगळ्या नावाने हाक मारतात. हे आहे सगळ्यांच्या घरात. तुम्हाला काय लाडाने काय म्हणतात? काय म्हणतात? मला काळी म्हणतो तू. काळी? प्रेमाने? प्रेमाने. का ते माहित नाही. एकदा म्हणजे तो दिसायला माझ्यापेक्षा फार सुंदर आहे, सो त्याचं असं म्हणणं आहे की तू काळी आहेस, मी छान आहे. प्रेमाने तुम्हाला असं म्हणतात. तुम्हाला? मला काय नाही. काय बोलतो कोण? काय बोलणार काय कोण बोलणार नाही? काय बोलणार हिला? असं कोणी काय बोलत उठल्यावर काय झोपून प्रेमात एवढा हो तुम्हाला प्रेमाने नाही, फक्त अग ए किंवा सरळ नावानेच फक्त. ते प्रेम असं व्यक्त करत नाही, ते मला असं स्वतः बघावं लागतं. हा ते आता सध्या प्रेमात आहे. 2 महिने अनुभव अजून यायचे बरेचसे. बेबी बेबी जेवली का? बेबी जेवली, बेबी जेवली, बेबी जेवली. आणि त्यांना तुम्ही काय म्हणता? बाबू. बेबी. बेबी तुम्ही त्यांना बेबी. काय वा काय प्रेम आहे यार. टपाल नाही ते टपाल तिकडे आहे. मी प्रशू म्हणते प्रेमाने. प्रशू, प्रशांत नाव आहे तर प्रशू म्हणते आणि तो मला पेरू म्हणतो. पेरू? पेरू प्रेरणा नाव आहे ना म्हणून पेरू. अशाच हसत राहा. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची बघा? माझे बाबा. बाबा नाही आता. वारले ते 2010ला. मी घरात सगळ्यात लहान आहे, पण जबाबदारी काय असते माहिती नव्हती. लग्न झाल्यानंतर इथे सगळ्यात मोठी मी. मोठ्यानं कसं राहायचं असतं हे माहिती नव्हतं. ते इथे आल्यानंतर कळलं. माझं लग्न झाल्यानंतर बाबा एका वर्षातच वारले, त्यामुळे त्यांच्यासाठी खूप करायचं होतं, ते नाही करता आलं. मग त्यांची क्षमा मागा. त्यांची क्षमा फक्त. तुम्ही? बाबांचीच मागेन. बाबांची. मी माझ्या सासरच्या फॅमिलीची मागेन, कारण की माझा स्वभाव थोडा तापट असल्यामुळे मी कधी बोलताना विचार करत नाही. रिसेंटलीच मी बऱ्याच गोष्टीमधून आम्ही चाललो आहोत, त्याच्यामध्ये माझी फॅमिली जरा माझ्यापासून लांब आहे. तर मी सगळ्यांसमोर त्यांना सॉरी बोलीन की लहान समजून मला माफ करा आणि मला पुन्हा तुमच्यामध्ये यायचं आहे. कुणाचा फोन आलेला आवडेल तुम्हाला सगळ्यात आधी? आईंचा. सासूबाईंचा. मी प्रार्थना करतो या माऊलीनं अत्यंत मनापासून कुटुंबाबद्दलचं प्रेमही व्यक्त केलं आणि डोळ्यातनं ते व्यक्तही झालं. जरी त्या हळव्या असल्या तरी एरवीचं डोळ्यातलं पाणी आणि आजचं डोळ्यातलं पाणी याची दाहकता फार वेगळी आहे माऊली. तर खरंच कार्यक्रम बघत असाल की तुमच्यापर्यंत हा निरोप पोचला असेल तर मोठ्या मनानं या माऊलीला क्षमा करा आणि या माऊलीचं आनंदाने स्वागत करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं हे कोणीतरी गुडलक साठी बांधलं होतं. बिझनेस मध्ये प्रगती व्हावी, शिवाय काही प्रश्न अनुत्तरित राहिले असतील तर ते सुद्धा सुटतील. असे बरेच प्रश्न आता सुटणार आहेत. प्रीतम, काही बोलायचं का तुला? आई, मला हे लग्न नाही करायचंय आणि त्या दिशाची तर अजिबात नाही करायचंय. पुन्हा दारू पिऊन आलायस का? प्रीतम, तुला कळतंय का तू काय बोलतोस ते? यार मला कळतंय यार. अरे पण तुम्हाला का नाही कळतंय? अरे ओळखा ना यार माझ्या मनातलं. मला नाही करायचं हे लग्न. प्रीतम आणि आई, मी ना आजपर्यंत तुझं सगळं ऐकलंय, लिटरल सगळं. आणि ह्या पुढेही ऐकेन यार, बट नॉट दिस वन ना. ती दिशा नाहीये चांगली मुलगी. तिला माझ्यात काही इंटरेस्टही नाहीये. तिला फक्त एक किर्लोस्कर स्टेटस, ही प्रॉपर्टी, हे सगळं हवंय तिला यार. कळली तुझी अक्कल. जा आता. हे लग्न होणार म्हणजे होणार. नाही होणार. आणि हा माझा शब्द आहे. ही भाषा झाली का आईशी बोलायची? काका, मला माहिती आहे की मी काही मॅनर्स मध्ये वगैरे बोलत नाहीये, पण मी खरं बोलतोय यार. अरे पण एवढा टोकाचा निर्णय का? आवाज, जर मी एवढ्या टोकाचं काहीतरी बोलतोय म्हणजे काहीतरी झालंय ना. प्रीतम प्लीज ऐक, जरा थोडा वेळ घे. सावित्री, मला कल्पना होतीच आज ना उद्या तू माझं ऐकणार नाहीस, माझ्याशी या पद्धतीने बोलशील. म्हणून हे प्रॉपर्टीचे पेपर्स तयार करून ठेवले होते. किर्लोस्कर इंडस्ट्रीज मधला तुझा हिस्सा तुझ्या नावावर केलाय. हे घ्यायचं आणि यापुढे आपलं तोंड कधीही दाखवायचं नाही. गेट आउट. आई प्लीज ऐकून घे. आदित्य, ह्याला इथून बाहेर काढ. याचा आणि आपल्या कुटुंबाचा आता काहीही संबंध नाहीये. बाहेर जायला सांगायला. प्रीतम, दादा दादा प्लीज ऐक तरी यार माझं. तू गेट आउट. दादा दादा हे बघ प्लीज प्लीज. सिक्युरिटी. अरे तू ऐक. सिक्युरिटी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, काय ग पारू, काय झालंय? समजा ठीक आहे ना? बंगल्यावर काही झालंय का? आईला मॅडम तुला काही बोलल्या का? का परत काही चूक करून बसली तू? बा, तू चिडणार नाही ना माझ्यावर? नाही चिडणार. सांग तू. नक्की? हो ग बाई, सांग. बा, मी ते दिशा मॅडमच्या घरी डबा द्यायला गेले होते. तू माझं पहिलं प्रेम आहेस. तुला मी विसरेन का? फ्रेंड्स म्हणून आपण आयुष्यभर एकत्र राहूया. पर हे समज खरंय? वय बा, बा तू चल माझ्याबरोबर. चल. अगं पण कुठं? कुठं म्हणजे
आपण आत्ताच्या आत्ता जाऊन देवी आईना समजून सांगूया. त्या दिशा मॅडम चांगली मुलगी नाहीये, ते सतावतात प्रीतम सरांना. तू चल आधी माझ्याबरोबर. पारू, आता आपण कुठेही जायचं नाही. अरे पण बा, ऐक माझं, तू आतमध्ये चल. हा तू चल आतमध्ये. बार आहे. चल आतमध्ये. ऐक ना चल बा. आतमध्ये चल. चल ग. बा ऐक ना माझं. चल मी आलो. चल आपण इथं बोलू ना. चल तू माझा ऐक. पण तू ऐक ना माझं. मी काय म्हणतो, तुला जे समजलंय ते अजून कुणाला सांगितलंयस तू? नाही, कुणालाच नाही. कसं आहे ना पारू, आपण लहान माणसं आहेत. ह्या मोठ्या माणसांची गणित आपल्याला समजतच नाहीत. आणि जे तुला समजलंय ते तसं असेलच कशावरून? म्हणजे असं आहे की तू स्वच्छ मनानं समज करतेस, पण कोणाला नाही पटणार. हे बघ बा, माझं काय व्हायचंय ना ते होऊ दे, पण दुसरं कुणाचं नुकसान नको व्हायला. अरे खरंच त्या दिशा मॅडम चांगल्या नाहीयेत. त्या फक्त प्रीतम सरांना फसवत नाही तर समद्यांना फसवतात, देवी आईला फसवतायत. अनुभव एवढं समजा आपल्या डोळ्यासमोर घडत्यानं आपण शांत बसायचं, बघत राहायचं. नाही म्हणजे आपण बघत बसायचं नाही, पण हा या समद्याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का? नाही ना? मग म्हणून मी म्हणतो की कसं आहे, अहिल्या देवी सर्वज्ञ आहेत, त्यांच्यापासून काही लपत नाही. मग काय करायचं म्हणतोस बा? नाही आता आपण काय करायचं, म्हणजे अहिल्या देवी सगळं व्यवस्थित करतील असा विश्वास ठेवायचा, आणि तू जास्त विचारात पडू नको या गोष्टीच्या. पण बा हे बघ, आता समज शांतीत ठेवायचं, सगळं शांत करायचं. माझी तुला शपथ आहे बा. हा, आणि तू म्हणजे जेवायला वाढायला घे, मी हात पाय तोंड धुवून आलो. बा ऐक ना बा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हाय आंटी. असू दे बस. हाय प्रीत, हाऊ आर यू? काल मला खूप मज्जा आली तुझ्यासोबत, खूप एन्जॉय केलं मी. यू मेड माय डे. प्रीत, असं काय करतोस अरे तू? काल तर इतका बोलत होतास, बोलून बोलून थकलास तू, आणि आता मी तुझ्या समोर आहे तर असं शांत शांत काय? बोल ना माझ्याशी. काही नाही, ओके आहे मी. तू आलीस, बरं वाटलं. नेहमीप्रमाणे आज आपली फॅमिली मीटिंग आहेच, पण आज एक स्पेशल गोष्ट सुद्धा आहे. आज आदित्यचे फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत आपल्याकडे, आणि आपल्याला किर्लोस्करांच्या स्टेटसला शोभेल असा त्यांचा पाहुणचार करायचा आहे. वाव आंटी, मी आता प्रेझेंटेशन बघायला आलीच आहे, तर मग ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी मीच घेते. मला ना माहिती आहे, जर आपण एखाद्याला त्यांच्या मनासारखं छान जेवण दिलं ना, तर मग ते समाधानी होतात. आजचा मेन्यू मी सांभाळ, मल्टी क्विझिन मेन्यू. प्रीत त्याच्या प्रेझेंटेशनने सगळ्यांना इम्प्रेस करेन, आणि मी बाकीचे मॅनेजमेंट सांभाळेन. हे ओके राहील, राईट आंटी? हो, तसंच करूया. पण आधी नाश्ता करून घे. चल. ब्रेकफास्ट ऍक्च्युली आंटी खूप काम पेंडिंग आहे माझं, सो चला लागूया तयारीला. आजचं मी तुम्हाला सगळ्या तयाऱ्या, मेन्यू आणि डेकोर सगळ्याची लिस्ट पाठवते. ओके? आणि आज मी सांगेन तसंच सगळं मला हवंय, कळलं?
ही मुलगी उद्याची अहिल्या होण्याच्या तयारीत आहे. हो. मी नाही होणार का दुसरी अहिल्या? मीच होणार. आई मी जरा प्रेझेंटेशनचं बघ. मी पण जातो सोबत. वा दिशा, मस्त. म्हणजे एका क्षणासाठी मला असं वाटलं की अहिल्या वहिनी स्वतः बोलतायत. सगळं कसं पटपट केलंच नाही. आणि ऐक ना, काल तुझ्या लाडक्या सासूबाईंनी म्हणजेच अहिल्या वहिनींनी तुझ्यासाठी तुझा फेवरेट बदामाचा हलवा पाठवला होता. आवडला का तुला? नाही, तू काहीच बोलली नाहीस ना त्याबद्दल, म्हणून विचारलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी स्वतः लालियत त्यांना बोलताना ऐकलंय. याआधी ती नीरज सरांच्या आईला भेटायला आली होती. मला पण ती गडबडली. तेव्हाच मला संशय आला होता, म्हणून मी घरच्यांना सांगणार होते, पण म्हटलं एकदा लाली आत्याशी बोलूयात आपण. मी बोलायला म्हणून तिच्या खोलीत गेले आणि हे सगळं ऐकून मी परत आले. श्रीनू, आत्याने हा व्यवहार केला ना, तुला माहितीये काय होऊ शकतं ते. दादा मामाला आपल्या जमिनी विकलेल्या चालत नाही, कारण त्यामुळे परकी माणसं येऊन आपल्या जमिनीवर हक्क गाजवतात आणि ती विकासाच्या नावावर निसर्गाची हानी करतात. हेच जर आईच्या नावावर असलेल्या जमिनीच्या बाबतीत झालं तर? नाही, असं व्हायला नको. आत्ता कुठेतरी सगळं नीट होतंय, अजून प्रॉब्लेम्स नको. श्रीनिवास, आपल्याकडे अजिबात वेळ नाही. तू जा आणि तुझ्या आईला थांब. श्रीनू, लाली आत्याने हा व्यवहार केला ना, अनर्थ होईल. दादा पुरते खचून जातील रे. लाली, माझा ऐक, पुन्हा एकदा विचार कर. माझा विचार झालेला हा. आई, कुठे जातेस तू? काम. हा, बघू काय काम आहे. अरे तू पण नाही कळणार. आई, मला बघू दे. नाही कळणार ना तू. मला कळणार नाही की मला कळू द्यायचं नाहीये तुला. श्रीनू. हो बाबा, मला सगळं कळलंय. आधीच एका विश्वासघाताचं ओझं जड झालंय मला. आता पुन्हा तुझ्या कुठल्याही कृत्यामुळे दादा मामाचा झालेला विश्वासघात मला चालणार नाहीये. श्रीनू, लाली, आता तरी विचार कर. तू शांत बसाव. ह्या बघ श्रीनू, मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे. आई, अगं कोणाच्या सांगण्यावरून तू जमीन विकायला निघालीस? कोणाशी हात मिळवणी करतेस तू? नीरजच्या आईशी? अगं त्या तुझा फायदा घेत आहेत. तुझ्या भल्याचा नाही, त्यांच्या हेतूचा विचार करतायत. त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी तुझा वापर करतायत त्या. आई, ऐक माझं. अरे काय हेतू असणार तिचं? दादा मामा या सगळ्या घरातल्या माणसांना त्या पाण्यात बघतात आणि हे घर पोखरून काढण्यासाठी त्या तुझा वापर करतायत. पण त्यानं आपलं काय नुकसान होतं काय? अगं होणार ना. या घरात वाद होतील, हे घर तुटेल. अरे पण आता पैसे मिळाल्यानंतर आपण इकडे राहायचंच नाही, मग कसं काय वाद होणार? आई, अगं प्लीज प्लीज समजून घे ना. ह्या बघ, माका कुणाचा काही ऐकूचा नाही हा. अगं लाली, माझं कधी ऐकलं नाहीस, पण आपला मुलगा एवढ्या पोट तिडकीने सांगतोय त्याचं तरी ऐक. श्रीनू, ह्या बघ, जा काय मिळत ना त्या काय मी वर घेऊन जाणार नाही. त्या सगळ्या मी तुझ्या भविष्यासाठी करतोय. निशीचा तुझ्या सोबत लगीन झाला असताना तर तुका त्या घरात जावयाचा मान मिळालो असतो, पण आता ता काय होणार नाही. आता ना तू या घरात आश्रित म्हणूनच रवतलस आणि आम्हाला नाही आवडणार. अरे त्यापेक्षा आपण जाऊया ना इकडनं. नाही येणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
अरे इतके दिवस जमीन कवटाळून बसलास, काय फायदा झालो काय? आता कळत तुमच्या जमिनीची योग्य किंमत. दिन्या, अरे सातबार तुझ्याच नावावर राहणार आहे रे. असा नाही, तुम्ही पैसे घेऊन मोकळे होशाल रे, पण जमीन विकत घेणाऱ्या का ना मागना कोर्ट कचरे करू लागतात. अरे नाही नाही, जमीन माझ्याच नावावर आहे रे. मग बरा मान्या, अरे तुझ्या भावाचा आणि तुझं वाद मिटलो मारे. होय तर त्यानं तर पाणी सोडलं जमिनीवर. हा या बाकी बारा झाला. आता जमीन विकून काय करणार? हा दुकान टाकीन म्हणतोय. हा ही तुझी हुशार आहे ना, ती मला लय आवडता. टाक 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 आणि लय प्रगती करशील. शिर्के, आता इथे कंपनी होती ना, मग आमच्या पोरांका काम यात ना. होय तर आता बघा कसो गावचा विकास होता तो. ए शिर्के, या काय चालला काय हा? या काय हा? जमिनीचे पेपर हा काय चालला या? ए बंधू, अरे तुझ्या पण जमिनीचे कागद घेऊन ये, मग तुका पण कळत जा. शिर्के, तू असं ऐकणार ना? हा बंधू कॉलर सोड. नाही सोडत काय करशील? तुझ्यासारख्या माणसाला समजावण्यासाठी ना ह्यो एकच पर्याय उरलेलो हा. दादाने तुका एवढा समजावला, पण तुझ्या डोक्यात काय जात नाही. या बघ, या गावातल्या जमिनीचो इंचभर पण तुकडो कोणी विकणार नाही असा कळला. मग कशा काय पिटवतात? कशा मागे लागला यांच्या? अरे जा. हे बघ कागदपत्र आणि विचार ह्यांका यांच्यावर कोणी जबरदस्ती केला ना काय ती? काय रे? नाही 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 नाही. हिरे भाऊ काय चाललाय? हा अरे काय चाललाय या? कोण कशाक जबरदस्ती करतो लो? आणि आमका काय कळणार नाही काय? काय रे? वय 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 काय होय होय? खुळवलाच तुम्ही? हा खुळवलाच तुम्ही? डोका फिरला तुमचा. या सगळ्यामध्ये या शिरकेचा फायदा या कळत कसा नाही तुमका? तुमच्या जमिनी विकून तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात. पण या सगळ्या करण्याच्या आधी एकदा तरी दादाशी बोलून घ्यायचा ना. परस्पर व्यवहार करतात का तुम्ही? काय बोलायचं रे? काय विचारायचा? अरे जमिनी त्यांच्या मालकीची असत आणि त्यांना ना ते विकूची असत. जमीन विकणारो आणि जमीन विकत घेणारो हे दोघा पण ना आपापल्या मर्जीने व्यवहार करतात. मग तुमचा खोतांगा इतको त्रास किती होता रे? यांच्या बापदादांनी ह्यांच्या नावावर ठेवलेली जमीन यांनी विकूची की नाही ते त्यांना ठरवू दे ना. दादा खोताचा यांच्याशी काय संबंध? काय रे, बरोबर ना? होय होय बरोबर. शिर्के, भुरळ घातलीस तो यांका. काय करतात ना यांना आता नाही कळणार. तुझा हा हेतू दादा साध्य होऊ देणार नाही. मी आता जातय आणि दादा घेऊन येते. तोवर तुम्ही एक पाऊल जरी पुढे टाकलंच ना तर याद राखा, कळला मा? शिर्के, इसरच थांबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीनू थांब, मी पण येतो. मी पण जाते. अगं सगळी जण किती जातास? नाही, मी घरी जाते असं म्हणत होते. नीरज सर त्यांची आई नाही आहे ना घरी, मग घरचं सगळं बघावं लागेल म्हणून मी जाते. असं निशी, मी पण येते तुझ्यासोबत. तुला मदत लागेल ना? तू किती जाता त्यांच्या बरोबर? मला मदत, हा मदत हवी आहे ना मला, मग बरं पडेल सगळं. चल आपण निघूया. हा चल. अगं उमा, काय चाललंय सगळा? एवढी कसली धावपळ, एवढी कसली गडबड? माखास काय कळत नाही द्यायचे. हे पण असेच घाईघाईत निघून गेले. काय? हो, म्हणजे त्यांना कोणाचा तरी फोन आला होता, मग ते काही न सांगता तसेच निघून गेले घाईघाईत. अगे बाय, आता नवीन खायला संकट असा की काय? द्यायचे, तुम्ही काळजी करू नका. आजकालची पोरं माहीत आहेत ना, सगळ्याच गोष्टींमध्ये घाई असतात. आणि त्यात श्रीनूकडून काहीतरी हिशोबात गडबड झाली आहे ना. ह्यांका उशिरा कळला ना तर उगाच चिडतील ते, म्हणून कदाचित घाई करत असतात. पण मग हे का गेले असं काहीही न बोलता?
अगो मंजू, असाच काहीतरी काम गावात. आता हे दोघे भाऊ माहित आहेत ना तुमका. गावात काही असलं तरी रात्री अपरात्री कधीही निघून जातो. काय नवीन आहे का आपल्यासाठी? हा, तसा असा तर ठीक असा, नाहीतर उगाच आपलं जीवा घोर. अरे बाबांनो, कित्या जीवा घोर लावून घेतास तुम्ही? हा, अरे जमीन तुमची, फायदो तुमचो, मग मग कशा काळजी करतास तुम्ही? पण दादा खोत कोण आहे तुमचो तो? हा, तुमचो मालक या गावचो मालक? अरे इतकी वर्ष त्यांना स्वतःबद्दल तुमच्या मनात भीती घालून ठेवल्या ना, आणि तुम्ही त्याच भीती खातर त्यांचे नोकर होऊन बसलास. आता तसा नाही होणार. आता वेळ बदलूची या. अरे तुम्ही पण तुमच्या जमिनीचं महत्व समजून घ्यावा. अरे तुमच्या हातात सोना हा सोना, आणि त्या सोन्यावर दादा कोत सापासारखं वेटोळ घालून बसलेलो हा. अरे तुम्ही स्वतः मालक आहात ना जमिनीचे, मग तसे वागा, मालकासारखे विचार करा, आणि स्वतःसाठी निर्णय घ्या. हे त्यांचा निर्णय घेतील, तेवढी समज आहे त्यांना. त्यांना भूल पाडणाऱ्यांचं काय शिरके? बाहेरची लोक आपल्या गावात येऊन आपल्या गावाच्या सुखशांतीत स्वतःच्या स्वार्थाचे दगड टाकतात. अहो, त्यांचं कामच आहे ते शिरके. त्यांना आपल्या गावाबद्दल, गावातल्या लोकांबद्दल आत्मीयता असायचं काही कारणच नाहीये. पण तुम्ही तर गावातले आहात ना शिरके, इथेच लहानाचे मोठे झालात ना. मग का वैरासारखं वागताय सगळ्यांशी? का चुकीचं भरवताय त्यांच्या मनामध्ये? या भोळ्या बाबड्या लोकांच्या आयुष्याशी का खेळताय? त्यांच्या लेकराच्या भविष्याशी का खेळताय? सांगा ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला असं ठामपणे वाटतंय, रुपाली घरात मुद्दाम भीतीचं वातावरण निर्माण करते. ती प्रत्येक वेळेला कोणाच्या तरी मृत्यूची भीती घालते, घाबरवते. आपण काय करायचं बोला? बाबा, ती आपल्याला घाबरवण्यासाठी, कन्फ्यूज करण्यासाठी आता हे सगळं असंच करत राहणार. हो, पण आपण आता शांतपणे विचार करायला हवा की ती आता ह्यापुढे काय करेल. नाही इंद्र, मला असं वाटतं की आपण शांत राहून चालायचं नाही. आता तिने तुमच्या आईंच्या अस्थींचं काय केलं आपण पाहिलं ना. ती राक्षस आहे, ती राक्षसी कृतीच करणार. ती दिवसेंदिवस विकृत होत चालली. ती कोणत्याही थराला जाऊ शकते. आपण शांत कसं राहायचं? बाबा, मी एक बोलू का? मला इंद्राणी आत्याचं पटतंय. ती फक्त आपल्या सगळ्यांना घाबरवण्यासाठी हे करते, आणि आपल्यापैकी कोणालाही काहीही ती करणार नाही. नाही नेत्रा, तिचं नेक्स्ट टार्गेट तू आहेस. ती मला म्हणाली होती तुझ्या जीवाला धोका आहे, तरी मी तुला एकटीला बाहेर जाऊ दिलं, म्हणून आज हे सगळं घडलं. मी तुला एकटीला जाऊच दिलं नसतं तर आज हे असे घडलंच नसतं नेत्रा. नाही साहेब, तुमची काही चूक नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला दोष अजिबात देऊ नका. आणि तुम्ही सगळे आहात ना माझ्यासोबत, मग मला काहीच नाही होऊ शकत. जर देवी आईने नियती लिहिली आहे की विरोचकाचा वध माझ्या हातून होणार आहे, तर तो माझ्याच हातून होणार आहे. हो, बरोबर आहे. पण तरीही आपण बेसावध राहूया नको. नेत्रा, फाल्गुनी काही क्षणाकरता आपल्या डोळ्यांसमोर नव्हती. आपली काय अवस्था झाली होती? पॅनिक झालो होतो आपण. भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हो बाबा, पण मी माझ्या आईला गमावलंय. अजून मला कोणाला गमवायचं नाहीये. आता जर का मी कोणाला गमावलं ना,
तर ते सहन करण्याची ताकद नाहीये माझ्यामध्ये. त्यामुळे तर पास प्लीज प्लीज. बाबा, सगळ्यात आधी तुमच्या मनातली ही भीती काढून टाका. देवी आईवर विश्वास ठेवा. देवी आई कोणालाही काही होऊ देणार नाही आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कधी येणार तू? लवकर ये. ओके. हा हा ऑल ओकेच आहे. बाय. काय झालं? काय म्हणाला तेजस? कधी येतोय? येतोय. काम झालं की येतो म्हणाला. फाल्गुनी, आज जे काही झालं त्याबद्दल तू तेजसला काही बोलली नाहीयेस ना? कारण मी काही सांगितलं नाहीये त्याला. अरे नाही भाईजी, मी तेजसला सांगितलं तो वाशीवरून येईल आणि माझी काशी करेल. कमाल आहे तुझी फाल्गुनी. या अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा तुला जोक सुचतात. शू करवारू काकूमा, आदत से मजबूर. आणि हे जोक्स ना माझ्या लाईफ मधून विरोचकासारखा झालाय. जातच नाही. फाल्गुनी, तुझ्या लाईफ मधून जोक कधीच जाणार नाहीये. हा, पण एवढं मात्र नक्की, तो विरोचक राक्षस नक्की जाणार आहे. हो, ये होईना बात. आपण हसत खेळत राहायचं, पण सावध सुद्धा राहायचं. काय हो द्वेतबाईजी, काही टेन्शन नाही. बद्दू ओके छे. ओके. बरं काकू, तू इथेच झोपतीयस ना? हो. ठीक आहे. काही वाटलं तरी लगेच मला फोन करा, मला सांगाल लगेच. टेन्शन घेऊ नकोस. चल. शू तयो काकूमा. फाल्गुनी, या सगळ्या परिस्थितीत तू अजिबात घाबरली नाहीयेस. थीटपणे वागतीयस. आय एम प्राऊड ऑफ यू. काकूमा, या कंडिशन मध्ये सगळ्यांनाच भीती वाटणार ना. आणि आज मी बाहेरून घरी आले तेव्हा सगळे किती टेन्शन मध्ये होते. आणि म्हणत होय आपल्यामुळे पण घरच्यांना किती टेन्शन येऊ शकते. खरंय, सगळेच खूप घाबरले होते. काकूमा, मी काही नेत्रा नथी की मी आत्या सासूमा पण नथी. मी या कंडिशन मध्ये हेल्प म्हणून काय करू शकते? मी फक्त माझ्या चेहऱ्यावर स्माइल ठेवू शकते आणि सगळ्यांच्या टेन्शन कमी करू शकते. आज मला कळलं तेजसने तुझ्यामध्ये काय बघितलं. काय? तू खूप इनोसेंट आहेस फाल्गुनी. येतो मी चूज. अशीच राहते. कालवज्र कालवज्र. त्रेतायुगातल्या युद्धात त्रिनयनेने कालवज्राची हत्या केली होती आणि म्हणूनच तो कालवज्र कलियुगात जन्माला येणार आणि तो कालवज्र तुझ्या पोटी जन्माला येणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॉर्स पॉवर वाढवण्याच्या नादात स्टेज 2 ट्यून केली आणि आता बंद पडते बघ सारखी. मला तर वाटतं क्वीन पण शिवाला घाबरते. ह्याच एरियात बंद पडली. असं काही नाहीये. सगळ्यांनीच शिवाला घाबरलं पाहिजे असा काही रूल आहे का? स्पेशली क्वीन. मी घाबरतो. हा, तसं मीही घाबरतो. मी बघू का? बघ ना.
डोळ्यात गेला आशू. हा हे बघ माझ्या डोळ्यात गेला. अरे माझ्याही डोळ्यात अरे गेलं माझं यार. ऐका मी काय बोलते. हा कोण आहे? कोण? तू तेच माझं जरा चुकलं ते चुकून चिखल उडाला. तुम्ही का सारखे आमच्या वाट्याला जाताय मला सांगा ताई. हे चांगलं दिसत मनापासून सांगा. हे चांगलं दिसतंय का? नाही दिसत आहे तेच सांगते की माझ्या प्लीज डील विथ ऑफकोर्स मला सहन नाही होणार. नाही मलाही होत नाही. तुला दिसत नाही का? नाही तेच मी सांगते की ह्या रस्त्यांवरचे खड्डे केवढे आहेत ते नाही दिसले मला जरा. दिसलं नाही तिला? एवढा मोठा खड्डा आहे. एवढा मोठा खड्डा आहे तो दिसला नाही. तो दिसला नाही. नाही तोच सांगते तोच नेमका मला दिसला नाही. माझ्याकडनं जरा चूक झाली. हा चूक झाली. हा पण मला सांगा तुम्ही एवढे टकाटक म्हणून चालले कुठे? आम्हाला जायचंय मंदिरामध्ये. त्याचा सांग अख्खा दिनक्रम सांग तिला. तुला का सांगू मी हिमालयात जाईन. हा अरे काय करतोय? वास घे. काय घाण वास येतो बघ. नाही तू नका देऊ. मला कळतंय वास खूप घाण येतोय. मी काय बोलते मी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये टाकलं ना. हा मग आता मीच तुम्हाला प्रॉब्लेम मधनं बाहेर काढणार. हा हो मला कळतंय. आपण एक काम करूया. माझं घर इकडेच आहे. तुम्ही तिकडे फ्रेश व्हा आणि मग जा. एक मिनिट आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही. आणि काय तू घरी घेऊन जाऊन आमचे कपडे धुणार आहेत? नाही मीच तुम्हाला त्रास दिलाय तेच सांगते तुम्हाला. अगदीच फ्रेश होऊन जा ना. मी काय बोलते असं जाऊ शकता का मंदिरात? नाही की नाही माझं ऐका ना. ही घरी नेऊन आपल्याला मारेल. त्रास आपल्यालाच होईल. हो हे माझं चांगलं आवडतं शर्ट एकच आहे माझ्याकडे. चांगलं शर्ट बघ त्याचा. मग तेच म्हणते फ्रेश होऊन घ्या ना. होईल तो शर्ट नीट होईल. ऐका ना माझं तुम्ही व्हा ना फ्रेश. हा तुम्हाला पटलंय ना? ऐका ना ऐका. अंजाला सॉरी म्हण. मी हा ठीक आहे भाई सॉरी. सॉरी. कम अगेन. काय बोलला? हा चला तुम्ही घरी या. फ्रेश व्हा आणि लगेच चला. येतो. आलो. अरे ती दिव्या तिथे वाट बघते आपली. वेळ आहेस का? आपल्याला हे तरी धुतलं पाहिजे ना. असं जाणार आहेस का मंदिरात? तुझं प्रेम ना जीव घेणार आहे माझी. बरं मी काय म्हणते येताय ना तुम्ही? हो. तुमची गाडी आणि राहू द्या इथेच. इथे 2 मिनिटावर घर आहे. हा येताय ना? येतो. डोळे बंद करून गाडी चालवते का रे ही? हे बघ डावा डोळा फडफडतोय. लोचा युटर्न मारतो. काय डावा डोळा फडफडायची वेळ आहे का मांजा? मी काय बटन दाबून ऑन केलाय? नाही केलाय. पण अरे तुम्ही काय बोलत बसलाय? परत गल्ली चुकाल आमची. येताय ना? आलो. चल आपण अलर्ट राहू. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत. तेही एकदम फ्री. 1 2 पीछे मुड़. अरे चप्पल तुटली वाटतं. आई पीछे मुड़ बोलले हिने पण बघितलं. अरे काय येताय ना? हा येतो ना. हे बघ चप्पल तुटली असं वाटलं मला पण नाही तुटली. काय ते काय होतं? मूड. हा मूड काय? मूड चेंज झालाय आमचा. हे बघा याला बरं नाही वाटत आहे. चल रे घरी. अरे थांब. तेच सांगते 1 मिनिटावर आहे आता घर. ताई खरं सांगू का? हा आमचा आशू आहे ना तो शॉवर शिवाय आंघोळ नाही करत. हो 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 हो. तर शॉवर नसला ना तर पाण्याला हात सुद्धा लावत नाही. तर त्याला तुम्हाला हेच विचारायचं होतं की आपण जिथे चाललोय तिथे शॉवरची सोय आहे का? आहे शॉवरची सोय आहे. नाहीये. एक मिनिट. सरांना शॉवर लागतोय? शॉवर लागतो. मी बघते काय ऍडजस्ट होतंय का. या तुम्ही या. अशी ऍडजस्टमेंट करणं चुकीचं आहे ना. पण नको त्यामुळे तुला त्रास. अरे काय करायचं आता? प्लॅन फिसकटला काय? अरे चला येताय ना. ताई बोल. आशू आशू कानाचं इथे. स्टॉप इट.
काय चाललंय? हा तुला तुला मजा येते गायची? दिवा दिवा काय 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 झालं? हा शॉवर आहे, हा शॉवर आहे. तू मला शॉवर प्रॉमिस केला होता. कुठे शॉवर? आणि हे असे कपडे घालून आम्ही जाणार का तिकडे? तिकडे आम्हाला पूजा आहे मंदिरात. तुम्हाला कपडे पाहिजेत का? सायलेन्सर. वा वा टिंगू थँक्यू. तू पण घे. ठीक आहे. अरे 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 काय घाणवा पोट वास काय तुम्ही घालू नका हे कपडे, वास येतोय त्याला घाण. अरे असं काय करतो मी? आता तुम्हाला शॉवर पाहिजे शॉवर दिला, कपडे पाहिजे कपडे दिले, सगळं दिलं ना. आता घाला ना हे. हा शॉवर आहे, हा शॉवर आहे. हो हो पण आता घाला ना. नाहीये दुसरे तर घाला ना हे. मी घालणार नाहीये कपडे. अरे छकुल्या माझं ऐक ना. मी घालतो, मला काही प्रॉब्लेम नाही. अंग झाकल्याशी मतलब. हा मांजा आशू वेळ मारून यायची, कटकट नको. मी कटकट करतो. चल मी दाखवते. नको नको मी जात. मांजा ऐक ना, माझ्याकडे नाहीयेत आता कपडे. घाल ना हे कपडे. नाही घालणार मी कपडे, हे विचित्र दिसतील मला. आणि तू तू अशी घडी घालून हाताची उभा राहू नकोस माझ्या मागे. जज करू नको मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पाईपाने पाणी मारलं आणि शॉवर दिला. एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला उलटा बोलून दाखवतो. आशू काय? आशू देत होती ना ती कपडे. तिच्या वडिलांचे कपडे मागायची काय गरज होती? चांगले कपडे मागितले मी फक्त. हे असं कसा येऊ मी? तर भडकली असेल ती. एक मिनिट. आली आली. हे घे. नाही नको, इट्स ओके. नाही घे पण नीट वापर. थँक्यू. आलोच मी. बॅटरी हे जुने टायर देऊन टाका लवकर, नवीन टायर येणार आहे. हा ठीक आहे ठीक. छकुला काय भारी दिसतोय. आणि मी गरजू. गरजू लोक पण चांगले कपडे घालतात. काय आय नो थोडस लूज आहे पण कसं वाटतंय? भाई आडस एक नंबर. भाई सांग याला कडक. याला बोलतात हिरो. हिरो म्हणजे आहे. थँक्स ना शिवा. छान आहे. अरे छान दिसतोयस तू.
बरं चला, उशीर होतो आपल्याला, जाऊया. हा चल, चलो, बाय बाय. बाय बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई कुठं गेली? काय झालंय? बुवे ऐक की ग, डोक्यात राग घालून घेऊ नगस. ऐक माझं, तू शांत राहा. अगे आई काय बोलतेस तू? आम्हाला कळलं असं काहीतरी बोल. हे काय मधीच एकदम? तसं नाही ग, काय आईचं काळज आहे ना, तिला वाटणारच ना व. नाही म्हणजे तिनं काय केलेलं नाही आहे, जे काय केलंय ते आधिपतीनंच केलं आहे. काय तर त्यांनी काय केलं? हे असं काय बोलतेस तू कोड्यात? नीट काय ते सांग आम्हाला. भुवे भुवे ऐक माझं. ही काय करायला इथं? भुवे हिला इथं कोणी आणली? काय गाई काय चाललंय काय हे? हा, तुझी हिम्मत कशी झाली इथं यायची? दुर्गे, तिला तू भेटली होतीस तेव्हा तुझ्या कानाखाली दिलती आम्ही, आणि आता इथं घेऊन यायची मजल झाली वय तुझी? काय नाही, दोघी मायले की निघा, बॅगा भरा, निघा आता इथनं. भुवे अगं मी तुला हेच सांगत होती, तू शांत हो. बस बस जरा बस. काय शांत हो? काय शांत हो आई? तिची हिम्मत कशी झाली इथं यायची? अगं ताई, तिची कसली हिम्मत होती अगं? आणि माझी बी कशी हिम्मत होईल ग? आणि जर मला हिम्मतच करायची असती तर एवढे दिवस मी वाट कशाला बघत बसली असते ग? मग कोणी आणलं, कोणी तिला इथं? काहीची ही झाली काय ग? एवढं धाडस आहे वय तुझं? नाही मावशी, मी नाही आले, स्वतः नाही. तू आलीस कशी इथं? मला का नाही अधिपतींनी आणलंय इथं. काय? अरे वा, हिला हाकलून दिलं होतं ना? आता ही या घरात परत आली आहे, म्हणजे या घरातून गेलेली आणखी एक व्यक्ती पुन्हा या घरात येऊ शकते, बरोबर? बघितलं, हेच आम्हाला ऐकून घ्यायचं नव्हतं. आमचा शब्द म्हणजे शब्द. दुर्गे चला निघा निघा. अगं ताई ऐक की, अगं ऐकून तर घे. मला 2 मिनिटं दे, अधिपती येतालच. तू त्यांच्याकडनं ऐक समजा, मग तुला जे पाहिजे ते कर. आता ते इथं नाहीत म्हणल्यावर तुम्ही आम्हाला काहीतरी सांगताय वय? अधिपती असं करूच शकत नाहीत. ते आमचा शब्द कधीच मोडणार नाहीत, आम्हाला खात्री आहे. अधिपती चंचीला इथं कधीच आणणार नाही. आई साहेब, तिला मीच घेऊन आलोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मास्तरीन बाई, चंचला कशी आहेस तू? या मस्त, एक नंबर. पण मला त्या दिवशी खरंच खूप बरं वाटलं, तुला घरी परत जायला मिळालं. खरंच खूप छान वाटलं मला बी. आणि मास्तरीन बाई एक सांगू का, तू बी काही काळजी करू नको, मी तुला त्या घरात लवकर परत घेऊन जाणार. आणि मास्तरीन बाई थँक्यू बर का. थँक्यू. अगं तू माझे कशाला आभार मानतेस? उलट ज्यांनी तुला घरी नेलं त्यांचे आभार मान. अगं त्याची तर झालेच की, पर तू मला एवढं सांभाळलं, माझी काळजी घेतली. नो प्रॉब्लेम. पण तुला मॅडम भेटल्या का ग? काय म्हणाल्या त्या? चिडल्या का? मावशी, तुला माहितच आहे की मावशी कशी आहे ती, लय बडबडली ग. पर माझ्या मम्मीनं स्टँड घेतला ना म्हणून झालं समज. आणि अधिपती होतेच की.
पण शेवटी त्यांचं बी कसं आहे माहितीच आहे की तुला, आईच्या ताटाखालचं मांजर. अगं असं काय म्हणतेस? ताटाखालचं मांजर नाही ते, उलट त्यांना त्यांच्या आईबद्दल खूप प्रेम वाटतं, रिस्पेक्ट आहे, म्हणून ते तसे वागतात. भय पण कसं आहे, डोसकं गहाण ठेवल्यावर मग समोरचं समजच दिसायचं बंद होतंय ना. जाऊ दे, तो विषय नको. अगं हा, मी तुला विचारणारच होते, ते डिवोर्सचे पेपर्स चुकून तुझ्याकडे आलेत का? तुझ्या सामानात वगैरे आलेत का? नाही, मी कशा पै घेईन? माझं तर काही संबंधी नाही ना त्याच्याशी. नाही नाही, बरोबर आहे, मला वाटलं चुकून आलेत का, कारण सापडत नाहीयेत मला ते कुठेच. पण नाही ग. ठीक आहे, येतेस घरी? अगं नग नग, मी फक्त तुला थँक्यू म्हणायला आलते. लय उपकार झालेत बघ तुझे. तू ना एक प्रकारे मला जीवदान दिलंयस बघ, आणि म्या या उपकाराची परतफेड करणार. मावशीच्या नाकावर टिचून तुला त्या घरात घेऊन येते की नाही बघ. अगं नको चंचला, असं काही करू नकोस तू. आत्ताच त्या घरात गेलीस ना, हे बघ तू पुन्हा असं काहीतरी करशील आणि मॅडम तुला पुन्हा घराबाहेर काढतील. तू माझी काळजी नको करूस. तू आता एकदा घरात गेलीस ना, तिथे छान राहा. ओके, चालतंय. खरंच लय मोठं मन आहे ग तुझं. पण आमची मावशी बी ना, एवढ्या चांगल्या सुनीला घराबाहेर काढलं ग तिनं. जाऊ दे, माझा लढा आहे, मी लढे. एनिवे येते मी. तू म्हणशील ग तुझा लढा, पण तुला कुठं माहित माझा लढा तुझ्याशी आहे ते. निखिल अरे दगड नको ना मारू, लागेल मला. काय करू मग? हा, काय करू? एवढे हातपाय हलवून डोकं चालवून काही उपयोग झाला नाहीये. मला तर वाटतं हा दगड ना. निखिल, सगळे प्रयत्न फसलेत यार आपले. आता मला माहित नसल्यासारखं का सांगतोयस तू? इन्फॉर्मेशन देत नाहीये तुला, फ्रस्ट्रेशन काढतो मी स्वतःच. हे असं फ्रस्ट्रेट होऊन किंवा माझ्यावर फ्रस्ट्रेशन काढून काय मिळणार आहे तुला? संपलंय सगळं. जाऊ दे आता, आपण प्रयत्न केले ना असं समाधान मानूया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.